मुलांच्या टिफिनसाठी काय बनवायचा हा मोठा प्रश्नच असतो. तर आज आपण छान मऊ आणि लुसलुशीत असे मेथीचे पराठे कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला. तर सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, आलं, थोडेसे लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर हे सगळं आपण बारीक करून घेणार आहोत. हे बघा मी बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण मी एक जुडी मेथीची घेतलेली आहे. मोठी मेथी वापरायची ह्याला आणि ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता आपण ही बारीक चिरून घेणार आहोत. तर व्यवस्थित धुवून घ्यायची आहे कारण माती असते ती व्यवस्थित काढून घ्यायची. भाजी चिरल्यानंतर धुवायची नाही म्हणजे त्यातले जे उपयुक्त घटक असतात ते धुवून जातात. सो त्याच्या आधीच आपल्याला ती कापायच्या आधीच धुवून घ्यायची. आता आपण एका भांड्यामध्ये ती जी पेस्ट होती मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरची ती बारीक चिरलेली आपली जी मेथी होती ती घेऊयात. यानंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घ्यायचं आहे. मीठ थोडं जास्त घालायचं आहे कारण आपल्याला पीठ मळायचं आहे. हिंग घालणार आहे मी. यानंतर याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत. हळद घातल्यानंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर मी ॲड करणार आहे. आपण मिरची देखील घातली आहे तर बेतानी लाल मिरची पावडर. त्यानंतर धणा पावडर घातली आणि गरम मसाला घेतलेला आहे मी. यानंतर आपण याच्यामध्ये बारीक पांढरे तीळ घालणार आहोत आणि बेसन घेतलेलं आहे मी 1 वाटीभर. आता आपण गव्हाचं पीठ घेऊयात 1 वाटीभर आणि हे सगळं आपण पाणी घालून व्यवस्थित त्याचा पिठाचा गोळा करून घेणार आहोत. पिठाचा गोळा झाल्यानंतर हे बघा याच्यावर आपण तेल लावून घेणार आहोत आणि मग हा आपल्याला 5 मिनटं असाच ठेवायचा आहे जेणेकरून आपलं पीठ छान ते मुरेल व्यवस्थित. आता आपण पराठे बनवून घेणार आहोत ह्याचे. तर मी छोटे छोटे गोळे करणार आहे आणि ते मस्तपैकी छोटे जसे तुम्हाला छोटे हवेत मोठे हवेत लाटून ते आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचे आहेत. आता आपण दोन्ही साईडनी हे जे पराठे आहेत मेथीचे ते आपण भाजून घेणार आहोत आणि भाजताना त्याला छानपैकी तूप लावणार आहोत कारण की आपण मुलांच्या टिफिनसाठी केलेले आहेत आणि अशी पालेभाजी मुलांच्या पोटात जात नाही. तर निदान या प्रकारे केली तर मुलं आवडीने खातात. म्हणजे आमच्या घरी तरी असे पराठे आवडीने खाल्ले जातात. सो आता आपले हे जे मेथीचे पराठे आहेत ते रेडी आहेत आणि खाण्यासाठी तयार आहेत. सो ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.